शास्त्रातली सत्य सर्वसाधारण ख्रिस्ती लोकांच्या पुढे आणण्यासाठी ज्या सर्व लोकांनी आटोकाट प्रयत्न केला, जे रिफॉर्मर्स आहेत, ख्रिस्ती सुधारक आहेत, ज्यांची नावं पुष्कळशी आपल्याला माहित आहेत आणि सर्वात जास्त मार्टिन लुथरचं नाव आपल्याला माहित आहे, जॉन हर्स, कॅल्विन, वायक्लिफ, वेस्ली या सर्व लोकांविषयी आपण ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे. तेव्हा त्यांच्यापैकी बऱ्याचशा लोकांना ख्रिस्ती सत्य पवित्र शास्त्रातून लोकांच्या पुढे आणल्यामुळे त्यांना रक्त साक्षी व्हावे लागले, त्यांचं रक्त सांडल्या गेलं आणि त्यांनी आपलं रक्त सांडून पवित्र शास्त्र आणि पवित्र शास्त्रातील सत्य जगाच्या पुढे आणली. आणि आताच आपण पवित्र शास्त्रात वाचल्याप्रमाणे शास्त्री आणि पुरुषांनी जसा स्वतःचा धर्म तयार केला होता, जो पवित्र शास्त्राला धरून नव्हता, त्या धर्माच्या विरुद्ध पण पवित्र शास्त्राला धरून अशी सत्य समाजासमोर आणली आणि खऱ्या मार्गावर त्यांनी आटोकाट प्रयत्न केला लोकांना आणण्यासाठी. पण त्याच्यासाठी त्यांना किंमत मोजावी लागली आणि ती म्हणजे त्यांच्या रक्ताची. आणि म्हणून आज आपण या ठिकाणी आहोत, जे आपण प्रोटेस्टंट आहोत, आपण या ठिकाणी आहोत येशूच्या रक्ताच्या द्वारे सिंचित झालेले आपण तारलेले लोक आहोत आणि त्याच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने किंमत मोजली. पण पुन्हा एक बार आठवण करून देण्यासाठी बऱ्याच लोकांनी किंमत मोजलेली आहे आणि म्हणून आज लाल रक्ताचा रंग रेड आपण बघत आहोत. आज रेफॉर्मेशन डे आहे, आपल्या सर्वांना माहित आहे. रेफॉर्मेशन संडे म्हणून आपण पाळतो आणि रेफॉर्मेशन दिवस मराठीमध्ये एक खूप चांगला पर्यायी शब्द मला सापडला नाही, पण धार्मिक सुधारणा किंवा धर्म सुधारणा म्हणजे प्रोटेस्टंट रिफॉर्मेशनची आठवण आणि त्यावर चिंतन करण्याची आजचा दिवस आहे, आजची वेळ आहे. ती एक अति महत्वाची ईश्वर ज्ञानाविषयी एक चळवळ होती, एक सुधारण्याची चळवळ होती. प्रोटेस्टंट लोक रोमन कॅथलिक चर्च पासून विभक्त झाले. ही एकच आध्यात्मिक चळवळ नव्हती, त्यामध्ये अनेक वेगवेगळ्या चळवळींचा अंतर्भाग होता. बरेचसे सुधारक त्यांच्यामध्ये होते, बरेचसे गटांचा समावेश त्यामध्ये होता आणि ही जनजागृतीची लाट बहुतेक युरोपियन देशामध्ये आणि निर्णय देशामध्ये जगाच्या पसरली. तरी बहुतेक सुधारकांची एकच तीव्र इच्छा होती आणि त्या इच्छेने ते प्रेरित केले होते. म्हणजेच बायबलला ख्रिस्ती मत प्रणालीमध्ये ख्रिस्ती सैद्धांतिक विश्वासाच्या मध्यवर्ती ठिकाणी परत आणणे आणि हे स्पष्ट करणे की मानवासाठी तारण शक्य करण्यासाठी देवाच्या कृपेचे फार महत्व आहे, स्वतःच्या कर्माचे नाही. चांगले कर्मे करून तारण मिळणं शक्य नाही. ही म्हणजे प्रोटेस्टंट रिफॉर्मेशनची आठवण करून आणि त्यावर चिंतन करण्याची वेळ आहे, जी आज आपण करत आहोत. जो ईश्वर ज्ञान विषयक सुधारण्याची ती चळवळ होती, ख्रिस्ती धर्माची नवीन किंवा प्रोटेस्टंट पासून रोमन कॅथोलिक चर्च पासून विभक्त होण्याची चळवळ, ही चळवळ एक आपल्यासाठी आशीर्वादाची ठरलेली आहे. जरी सुधार ही एकच आध्यात्मिक चळवळ केवळ तेवढंच नव्हतं, पण त्यामध्ये अनेक वेगवेगळ्या व्यक्ती आणि गटांचा समावेश होता, एकच नव्हता आपण सांगितल्याप्रमाणे. पण प्रामुख्याने मार्टिन लुथर यांचं नाव पुढे येतं, कारण त्यांनी 95 थेसिस त्या विटनबर्ग चर्चवरती टोकले आणि आव्हान दिले सर्व लोकांना. बहुतेक सुधारकांना समान इच्छेमुळे देवाने प्रेरित केलं होतं की बायबलला मध्यवर्ती ठिकाणी परत आणणे आणि यावर असा जोर देणे की देव त्याचं कार्य आहे तारणाचं. त्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारे कष्ट किंवा कर्म करावं लागत नाही. देवाची कृपा आहे, कारण देवाच्या कृपेनेच आपल्याला तारण मिळाले आहे. रोमकराचं पत्र याचा पहिला अध्याय 16 आणि 17 ही वचन मी वाचत आहे. कारण मला कंसात ख्रिस्ताच्या सुवार्तेची लाज वाटत नाही, कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला, प्रथम यहुद्याला मग हेलेनांना तारणासाठी ते देवाचे सामर्थ्य आहे. कारण तिच्या देवाचे महत्व विश्वासासाठी प्रगट झाले आहे.
नीतिमान विश्वासाने जगेल या शास्त्रलेखाप्रमाणे ते आहे. हबक्कूक 2:9-2:4. नीतिमान तर आपल्या विश्वासाने वाचेल. त्याच प्रकारे इफिस 2:8. कारण कृपेने विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झाले आहे आणि हे तुमच्या हातून झाले नाही तर हे देवाचे दान आहे. पहिले पेत्र 2:5. तुम्ही स्वतः जिवंत धोंड्यासारखे आध्यात्मिक मंदिर असे रचले आहात यासाठी की येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ अर्पण करण्यासाठी तुम्ही पवित्र याजक जन व्हावे. आणि तिमोथी 3:16. दुसरे तिमोथी. प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीती शिक्षण याकरिता उपयोगी आहे. मत्ते 11:29-30. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपल्यावर घ्यावं, माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या जीवांना विसावा मिळेल. कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे. ही जी सर्व वचनं वाचलेली आहेत ही सर्व वचनं बायबल मधली आहेत. पण त्या काळी बायबल वाचण्याची परवानगी नव्हती. इतकंच केवळ नव्हे तर जी सर्वसाधारण लोकांची बोली होती, बोली भाषेमध्ये पवित्र शास्त्राच्या प्रती उपलब्ध नव्हत्या आणि लॅटिन भाषेमध्ये होत्या. त्यानंतर या सुधारकांनी, बऱ्याच सुधारकांनी पवित्र शास्त्राचं लोक जे भाषा बोलतात त्या भाषेमध्ये भाषांतर केलं, लोकांना कळायला लागलं आणि हे शिक्षण दिलं. ही जी वचनं वाचलेली आहेत आणि त्यातून 5 जे फाउंडेशन आहेत या रेफॉर्मेशनचे ते आले आहेत. आणि ते पहिलं बाय स्क्रिप्चर अलोन म्हणजे पवित्र शास्त्र ही एकच एक अथॉरिटी आहे, अल्टिमेट अथॉरिटी आहे. माणूस नाही. माणूस जे सांगतो ती देवाची आज्ञा नाही, पण पवित्र शास्त्र जे सांगतं ती देवाची आज्ञा. बाय क्राइस्ट अलोन दुसरी गोष्ट त्याला सोलाज म्हटलेले आहे. आणि दुसरी गोष्ट बाय क्राइस्ट अलोन त्याचा अर्थ तारण केवळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आहे, दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीच्या द्वारे नाही आहे. आणि तिमोथेच्या पत्रात आताच मी वाचल्याप्रमाणे मध्यस्थ केवळ ख्रिस्त आहे. आणि आपण कोणत्याही संतांना, कोणत्याही व्यक्तीला रदबदलीसाठी प्रार्थना करू शकत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं माझ्या नावाने तुम्ही जे काही मागाल ते मी तुमच्यासाठी करेन. तिसरी गोष्ट बाय फेथ अलोन. आणि हे वास्तविक रेफॉर्मेशनचं एक थीम आहे की आपलं तारण कृपेने होतं. आणि हेच हा पगडा मार्टिन लुथरवरती जास्त पडला. कारण तो जेव्हा पवित्र शास्त्र शिकवायला लागला युनिव्हर्सिटीमध्ये तेव्हा त्यालाच प्रश्न पडायला लागले की हे आपलं असं कसं. जेव्हा त्याचा एक ऍक्सिडेंट झाला होता तेव्हा त्याने सेंट ॲनला प्रार्थना केली त्याला वाचवण्यासाठी. पण हे पवित्र शास्त्र तर असं सांगतं की तारण देवामुळे होतं. आणि इतकंच केवळ नव्हे तर माणूस हा विश्वासाने वाचेल आणि मग त्याचे सर्व चक्र सुरू व्हायला लागले. चौथी गोष्ट बाय ग्रेस अलोन म्हणजे आपलं तारण कृपेनेच होते, विश्वासाच्या द्वारे कृपेने होते. आणि शेवटची गोष्ट बाय गिव्हिंग ग्लोरी टू गॉड. केवळ आपण देवालाच मानायला पाहिजे, माणसाला नाही. कारण सर्व सत्ताधारी देव, जगाचा निर्माण करता, त्यांचे शब्द पवित्र शास्त्रामध्ये आहे. आपली जी हायरार्की आहे ती देव, पवित्र शास्त्र आणि चर्च आहे. पण त्या काळाची हायरार्की ही फार विचित्र होती. त्या ठिकाणी एक फार मोठा वरिष्ठ धार्मिक पुढारी आणि त्याच्या खाली चर्च आणि मग सर्व गोष्टी. आणि त्या काळचे लोकांना पवित्र शास्त्र शिकू देत नव्हते, त्यांना वाचू देत नव्हते, त्यांना समजू देऊ शकत नव्हते. कारण त्यांचा जो अधिकार होता, त्यांचा जो पगडा होता तो त्यांना सोडून द्यायचा नव्हता. आणि म्हणून शास्त्री आणि पुरुषांनी ज्या प्रकारे सर्व प्रकारची दुष्कर्म केली आणि जनसमाजाला देवापासून आणि देवाच्या वचनापासून दूर ठेवलं, असल्याच प्रकारचं कार्य या लोकांनी केलं, धार्मिक पुढाऱ्यांनी. आणि म्हणून देवाने हे सुधारक, हे रिफॉर्मर्स निर्माण केले आणि लोकांची जनजागृती त्यांनी केली. आणि यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट जी होती, हे जे 5 मुद्दे त्यांना जे मिळाले, जे रेफॉर्मेशनचं फाउंडेशन आहे, पाया आहे,
हे सर्व मुद्दे त्यांना कुठून मिळाले? तर त्यांना ते देवाच्या वचनातून मिळाले, पवित्र शास्त्रातून मिळाले. आणि आज या पवित्र शास्त्राकडे लोकांनी वळावं, पवित्र शास्त्र लोकांनी वाचावं, पवित्र शास्त्र वाचून लोकांनी पवित्र शास्त्रातून देवाकडे वळावं, म्हणजेच जनजागृती व्हावी, आध्यात्मिक व्हावी, लोकांना सचेतन करण्यासाठी प्रभूने आपल्यावर कृपा करावी, लोकांना पुनर्जीवित करावं, लोकांचं संजीवन करावं. आज जर कसली गरज चर्चला असेल, ख्रिस्ती मंडळांना, ख्रिस्ती लोकांना जर आज कुठली गरज असेल तर ती गरज संजीवनाची आहे, ती गरज पुनर्जीवनाची आहे, परत पवित्र शास्त्राकडे जाण्याची आहे, परत देवाकडे वळण्याची आहे, परत पश्चाताप करून देवाला शरण जाण्याची आहे. यशाया 57:15 मध्ये असं म्हटलेलं आहे, कारण जो उच्च परम थोर आहे, जो अक्षय स्थितीत वास करतो, ज्याचे नाम पवित्र प्रभू आहे, तो असे म्हणतो, मी उच्च पवित्र स्थानी बसतो. तसाच ज्याचे चित्त अनुताप युक्त व नम्र आहे, त्यांच्या ठाई मी बसतो, येणेकरून नम्र जनांच्या आत्म्याचे मी संजीवन करतो व अनुतापी जनांचे हृदय उत्तेजित करतो. जर आपण लीन आणि नम्रपणे प्रभूकडे वळतो तर तो आपल्याला संजीवन द्यायला तयार आहे, पुनर्जीवित करण्यासाठी तयार आहे. आणि म्हणून स्तोत्रकर्ता एका ठिकाणी असं म्हणतो 85:7 आणि 8, हे परमेश्वरा, तुझ्या दयेचा आम्हाला अनुभव येऊ दे व तू सिद्ध केलेले तारण आम्हाला दे. परमेश्वर देव जे काही बोलेल ते मी ऐकून घे, कारण तो आपल्या लोकांशी व आपल्या भक्तांशी क्षेम कुशलतेचे भाषण करी, मात्र त्यांनी मूर्खपणाकडे पुन्हा वळू नये. इंग्रजीमध्ये हा शब्द जरा निराळा वापरलेला आहे आणि जास्त प्रभावी आहे. असं म्हटलेलं आहे की विल thou not revive us, will you not revive us Lord, असा शब्द प्रयोग केलेला आहे. that thy people may rejoice in thee, show us thy mercy O Lord and grant us thy salvation. म्हणून आज जर आपण थोडस आत्मपरीक्षण केलं, सध्याची परिस्थिती आणि रेफॉर्मेशनच्या काळातली परिस्थिती यामध्ये जास्त फरक राहिला नाही. तेव्हा लोकांनी, धार्मिक पुढाऱ्यांनी देवापासून, पवित्र शास्त्रापासून लोकांना विभक्त केलं, दूर ठेवलं. पण आज आपण सुद्धा तसंच होतो, पण थोडासा फरक असा आहे, आज पवित्र शास्त्र आपल्या जवळ असून सुद्धा पवित्र शास्त्रापासून आपण पुष्कळशे दूर आहोत, देवापासून आपण पुष्कळशे दूर आहोत. देवाकडे परत जाण्याची, पवित्र शास्त्राकडे परत वळण्याची आज गरज आहे. आपल्याला संजीवनाची गरज आहे. आणि जर आपल्याला संजीवनाची गरज आहे, सत्य अजून आपल्याला उमजलेलं नाही, तर प्रकर्षाने आपल्याला संजीवनाची गरज आहे. कारण संजीवन आपल्याला हवं की नको ही समजून घेण्याची ऐपत जर आपल्यामध्ये नाही, अजून आपण असमर्थ आहोत आध्यात्मिकरित्या, तर किती विशेष करून संजीवनाची गरज आपल्याला हवी आहे. संजीवन किंवा रिवायवल किंवा पुनरुज्जीवन हा शब्द सहाय्य या मूळ ग्रीक शब्दापासून आलेला आहे आणि त्याचा सरळ सरळ अर्थ म्हणजे सचेतन करणं, पुनर्जीवित करणं किंवा पूर्वीच्या स्थितीत परत येणं. आपलं जे देहभान आपण विसरलेले आहोत ते आपल्याला परत शुद्धीवर आणणं. आध्यात्मिक दुर्लक्ष, विस्मरण किंवा अस्पष्टतेनंतर पुनर्जीवित करणं, कायाकल्प करणं किंवा सर्वच नूतनीकरण करणं म्हणजेच रिवायवल आहे, म्हणजेच पुनर्जीवन आहे, म्हणजेच संजीवन आहे. देव आणि त्याच्या आज्ञा, त्याच्या वचनाकडे मनापासून परत वळणं, एखाद्या व्यक्तीमध्ये किंवा लोकांच्या स्वभावातील आध्यात्मिक जीवनाचे वैयक्तिक नूतनीकरण करणं म्हणजे रिवायवल आहे, म्हणजे संजीवन आहे. आणि
या संजीवनाची गरज आपल्याला आहे, आपल्याला नक्कीच आहे. आपल्याला संजीवनाची गरज आहे. संजीवनाची गरज आपल्याला कधी पडते? पहिली गोष्ट आपण बघू या संदर्भात. संजीवनाची गरज आपल्याला कधी पडते? जेव्हा देवाच्या लोकांचे प्रेम देवाच्या बाबतीमध्ये आणि इतर लोकांच्या बाबतीमध्ये थंड पडते, तेव्हा आपल्याला संजीवनाची गरज आहे. प्रगटीकरण 3:15 आणि 17 मध्ये असं म्हटलेलं आहे, तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. चर्चेसला जी पत्र लिहिली होती त्या पत्रापैकी एका पत्रात असं म्हटलेलं आहे, तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. तू शीत नाहीस व उष्ण नाहीस. तू शीत किंवा उष्ण असतास तर बरे होते, पण तू तसा नाहीस, कोमट आहेस. म्हणजे उष्ण नाहीस, शीत नाहीस, किंवा मी तुला आपल्या तोंडातून ओळखून टाकेन. मी श्रीमंत आहे, मी धन मिळवलेले आहे, मला काही उणे नाही असं तू म्हणतोस, पण तू कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा, उघडा, नागडा आहेस हे तुला कळत नाही. आणि ही परिस्थिती सध्या आपली आहे, सर्वसाधारण सर्व ख्रिस्ती लोकांची आहे, सर्वसाधारण सर्व चर्चेसची आहे, की दुःखी, दरिद्री, आंधळे, उघडे, नागडे असून सुद्धा आपल्याला कळत नाही आपली सध्याची परिस्थिती काय आहे. म्हणून मग आपल्याला रिवायवल हवं आहे. ते रिवायवल आपल्याला आता हवं आहे हे आपल्याला कसं कळणार? आपण कसं भानावर येणार? त्यामध्ये कोणत्या प्रकारचे सिम्पटम्स आहेत, कोणत्या प्रकारची लक्षणं आहेत की ज्याच्यावरून आपल्याला समजतं की आपल्याला संजीवनाची गरज आहे. आणि पहिली गोष्ट याच वचनात सांगितल्याप्रमाणे, आताच मी प्रगटीकरण 3:15 आणि 17 मध्ये वाचल्याप्रमाणे, आत्मसंतुष्टता, आत्मसमाधान. ज्या परिस्थितीत आहोत त्या परिस्थितीत मी बरा आहे आणि आता मला काही कुठली गरज नाही. सॅटिस्फॅक्शन विथ स्टेटस को, चालू परिस्थिती जैसे थे, काही नको आणि याच्यापेक्षा अजून काही जास्त नको आहे. ही पहिली गोष्ट, संतुष्टता. दुसरी गोष्ट, जगातील हरवलेले लोक म्हणजे मागे ख्रिस्ती जीवनातून मागे पडलेले लोक, त्याच प्रकारे दुःखी, दीन, त्रास सहन करणारे लोक, यांच्याविषयी कुठल्याही प्रकारची आपल्या मनामध्ये चिंता किंवा काळजी नसते. अशा वेळी सुद्धा रिवायवलची गरज असते. म्हणजे आपण असंवेदनशील बनतो. आपल्या अवतीभोवती परिस्थिती जी असते त्या परिस्थितीचा कोणत्याही प्रकारचा परिणाम आपल्या मनावर होत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा नजर टाकली लोकांवरती आणि त्यांची जी गरज होती, तेव्हा प्रत्येक वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताविषयी असं म्हटलेलं आहे, त्यांना त्यांचा कळवळा आला. आणि हा कळवळा शब्द आपल्या डिक्शनरीतून आता निघून गेलेला आहे. कळवळा. काही लोक म्हणतील, तरुण पिढी म्हणेल, व्हॉट इज कळवळा? कळवळा म्हणजे काय? तिसरी गोष्ट, त्यामध्ये स्वतःच्या चुका अपराधांवर पांघरून घालण्याचा प्रकार, एक स्वभाव, हायडिंग अवर सिन, हायडिंग अवर मिसडुईंग्स. आणि नंबर्स 32 आणि 23 मध्ये याविषयी आपल्याला सपोर्ट वचन मिळतं. चौथी गोष्ट, क्षमा करण्याचा, इतरांना सोडून देण्याचा आत्मा लोकणं, हॅविंग एन अनफॉरगिव्हिंग स्पिरिट. मत्ती 6:14-15 यामध्ये क्षमा करण्याविषयी सांगितलेलं आहे. काही लोक म्हणतात, हो ठीक आहे, मी क्षमा करू शकतो, पण मी विसरू शकत नाही. खरी गोष्ट आहे, जो देव आपल्याला सर्व पापांची, अपराधांची क्षमा करतो, तो म्हणतो तुमचे अपराध मी कधी विसरणार नाही. आपण म्हणतो मी विसरू शकत नाही. मी मग कसल्या प्रकारची क्षमा ती आहे? आपण क्षमा केली तर आपण विसरून जायचं, ते लक्षात ठेवायचं नाही. डोंट लिव्ह इन द पास्ट, डोंट लेट इट कम अप अगेन अँड अगेन. पाचवी गोष्ट, गर्व आणि अहंकार भरलेलं असणं. आणि गर्वाविषयी पवित्र शास्त्रात खूप शिक्षण आहेत. नीतिसूत्र 29-23 वाचून बघा. 16 आणि 18 मध्ये सुद्धा प्राईड विषयी सांगितलेलं आहे. आणि अहंकाराने ठरलेले, आणि सर्वांना वाटतं की मी कोणीतरी आहे. आणि थोडंसं भांडण झालं की लोक सर्व
तुला माहित नाही मी कोण आहे, तुला माहित नाही मी कोण आहे. अरे काय करायचं तू माहित कोण आहे म्हणून. हा एक गर्विष्ठपणाचं जीवन झालेलं आहे. सातवी गोष्ट, ख्रिस्ती बांधवांच्या प्रती वैर बुद्धी मनामध्ये बाळगणं, नेहमीच किलबिश ठेवणं. आणि मत्तई 18:15 आपण म्हटलंय 18च्या अध्यायामध्ये क्षमेविषयी या ठिकाणीच आपण मनन केलेलं आहे. या सर्व गोष्टींचा सार जर आपण ठेवलेले आहेत, 6 गोष्टी, तेव्हा एकूण ख्रिस्ती जीवनामध्ये मागे पडणं आहे. पण यामध्ये फार धोके आहेत. दुसरा मुद्दा, यामध्ये फार धोके आहेत. जर संजीवन आपण मागत नाही, घेत नाही, तर आपल्याला धोका पत्करावा लागतो. आणि आध्यात्मिक जीवनाचा रास हळूहळू होतो, कळत नाही. स्लो पॉइझन सारखं कोणतीही शारीरिक लक्षणं दिसत नाहीत, कारण तुम्ही काय अशक्त नाही, तुम्ही सबळ आहात, तुम्हाला कुठल्याही प्रकारचे त्रास नाही. पण हे आध्यात्मिक रास, आध्यात्मिक विषाणूची लागण होऊन जाते, कळत पण नाही. आपण आतून आध्यात्मिकरित्या कमकुवत आणि अशक्त होतो. मानवाच्या नैसर्गिक स्वभाव जीवनाचा आड येतो. मानवी प्रवृत्ती देवापासून नेहमीच दूर जाण्याची आहे. भटकलेलं मेंढरू, उधळा पुत्र, देवाचे लोक, इस्रायल लोक देवापासून दूर जाण्याची, मूर्तीपूजाकडे वळण्याची, देवाच्या आज्ञा अवमान करण्याची ही प्रवृत्ती लोकांमध्ये आहे. आदामाला सांगून सुद्धा आदाम आणि हवा प्रवृत्ती दूर जाण्याची आहे. आणि यामध्ये फार मोठे धोके आहेत. काही उदाहरण मी देतो या धोक्याचे. पहिलं उदाहरण शमशोनाचं आहे, सॅमसन. पुष्कळ लोकांना सॅमसन माहित आहे, पण शमशोन माहित नाही. मराठीत शमशोन म्हणतात. मी कधीतरी हा शब्द वापरला गल्ल्यात, आणि लोकांना विचारलं मी गल्ल्यात माहित आहे का, तर गल्ला, ते गल्ल्यावर बसतात ते का? अहो मी म्हटलं गल्ल्यात, पवित्र शास्त्रातल्या गल्ल्यात, म्हणून शमशोन विषयी सांगत आहे. गोलियात लोकांना माहित आहे, पण गल्ल्यात लोकांना माहित नाही. एनिवे, शमशोनाविषयी माहित आहे आपल्याला की त्याला प्रचंड शक्ती होती, आणि तो नॅझरीन होता. त्याच्या केसामध्ये ती शक्ती होती, त्याचे केस कापायचे नव्हते. पण माहित आहे तो त्याला एका बाईने गुरळ घातली, त्याचे केस कापले, त्याची पूर्ण शक्ती गेली, आणि शेवटी या त्याचा परिणाम तुम्हाला माहित आहे की तो तर स्वतः मरण पावला. पण ज्या एका मोठ्या भवनात ते होते ते सर्व खाली कोसळलं त्याच्या शक्तीने, आणि त्याचा अंत झाला. पवित्र शास्त्रामध्ये जो प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्यांविषयी सांगितले आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्यांना जेव्हा कामगिरीवर पाठवलं, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य यांनी परत आल्यानंतर सांगितलं आम्ही भूते काढली, आम्ही रोग बरे केले, सर्व काही केलं. पण एक वेळ अशी आली की एक बाप आपला मुलगा घेऊन आला, त्याला भूतबाधा झाली होती, आणि शिष्यांना ती काढता आली नाही. ते एक प्रकारे मागे पडले. पेत्राचं उदाहरण जर आपण बघितलं की जो पेत्र फार धाडशी होता, त्याने 3 वेळेस प्रभूला नाकारलं. यामध्ये धोके आहेत. जर आपण परत येत नाही प्रभूकडे, देवाच्या वचनाकडे आपण संजीवित होत नाही, तर त्यामध्ये धोके आहे. आपल्याला संजीवनाची गरज आहे, पण कोणत्या प्रकारचं संजीवन आपल्याला हवं आहे, कोणत्या प्रकारचं संजीवन आपल्याला हवं आहे, आपण आपला एक मुद्दा आहे. आम्हाला असं एक पुनर्जीवन आवश्यक आहे. आमच्यात असलेले जे प्रथम प्रेम होतं देवाविषयीचं, जो एक धगधगता अग्नी होता देवाविषयीचा आपल्यामध्ये, तो पुन्हा प्रज्वलित व्हावा. पूर्वी स्वयंपाकासाठी लाकडं वापरत असत. मी लहान असताना चूल आमच्या घरामध्ये होती, आणि लाकडं वापरत असत, आणि स्वयंपाक झाल्यानंतर ते विझून जात असत, आणि निखारे जे होते ते विझून जायचे. पण त्यावर फुंकर मारली तर एकदम ते प्रज्वलित व्हायचे. आणि हीच गोष्ट, एक जो धगधगता अग्नी आहे, तो पुन्हा देवाच्या फुंकरने, देवाच्या पवित्र आत्म्याच्या कार्याने पुन्हा प्रज्वलित व्हावा. आम्हाला स्वतःचे नूतनीकरण करण्यासाठी आवश्यक आहे, नक्कीच आवश्यक आहे. आणि परत वचनबद्ध जे आपण प्रभूला स्वतःचं जीवन अर्पण केलं, ते वचनबद्ध होण्याची आवश्यकता आहे. ज्यामुळे ख्रिस्ती मंडळी आध्यात्मिक जीवनात पुनरुत्थित होईल, त्यांना पुनर्जीवन मिळेल, ते त्यांच्यात नूतनीकरण येईल, ते जीवनात परत येतील.
त्यांना आध्यात्मिक चेतना मिळेल. आणि हे आपण विसरायला नको, हे सर्व संजीवनामुळे, देवाच्या वचनामुळे होतं. आपल्याला माहित आहे की या 7 चर्चेसला जी पत्र लिहिली, 7 वेळेस त्यांना हा इशारा देण्यात आलेला आहे. आत्मा मंडळांना काय म्हणतो, हे जे की ज्याला कान आहे तो ऐकू. आणि आज सुद्धा तोच विचार आपल्या समोर आपण ठेवायला पाहिजे, ज्याला कान आहे तो ऐकू. संजीवनाची आपल्या सर्व चर्चेसला दिलेली सामान्य सूचना म्हणजे पाप आणि आपल्या ज्या उणीव आहेत त्यावर विजय मिळवणं. आजही हा इशारा आपल्याला लागू आहे. आम्हाला देवाकडे टाहो फोडून हात मारण्याची गरज आहे. तू आम्हाला पुनर्जीवित करणार नाहीस का? विल यू नॉट रिवाइव्ह अस गॉड? पुन्हा जिवंत कर. म्हणजे यापूर्वी आम्हाला जे जीवन होतं, जे धगधगीत जीवन होतं, ते परत आम्हाला. जीवन हे अनेक आरंभ, न्यू स्टार्ट आहे. आपण पडतो उठतो, पडतो उठतो, पण प्रत्येक वेळेस आपण असा संकल्प करतो की आता आपण पडणार नाही. पण अधिक आपलं पडणं उठतं ही चढती बांधणी आहे, उतरती नाही. दुसरे पेत्र 3:17 आणि 18 मध्ये एक वॉर्निंग दिली आहे. तर प्रियजनो, या गोष्टी तुम्हाला पूर्वीपासून कळत आहेत. तुम्ही अनित्यमान लोकांच्या भ्रांती प्रवाहात पडून आपल्या स्थिरतेपासून ढळू नये यासाठी तुम्ही जपा. तुम्ही मागे जाऊ नये म्हणून जपा आणि आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या कृपेत व ज्ञानात वाढत चला. आपलं जीवन हे विजयी ख्रिस्ती जीवन व्हायला आपण संजीवित कसे होऊ शकू, हा माझा परत एक दुसरा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा आहे, वास्तविक आम्ही संजीवित कसे होऊ शकू. हाऊ कॅन वी हॅव रिवायवल? आपण स्वतः काही करू शकत नाही. आपण मागू शकतो, कारण देवच केवळ आपल्याला संजीवन देऊ शकतो. इट्स ओनली गॉड हू कॅन सेंड रिवायवल. तोच मूळ उगम स्थान आहे, देवापासून आपल्याला मिळतं. आणि म्हणूनच प्रार्थना ही स्तोत्रकर्त्याने 85:6 मध्ये स्तोत्रकर्त्याने म्हटलेली आहे की तू आम्हाला संजीवित करणार नाहीस का देवा? जर आपण पश्चाताप करतो आणि त्याचे वचन आचरणात आणतो आणि आग्रहाची प्रार्थना करतो तर देव संजीवन पाठवतो. दुसरे इतिहास 7 आणि 14 म्हटलेले आहे, तर माझे नाव ज्यांना दिले आहे त्या माझ्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनासाठी उत्सुक होऊन ते सर्व दुष्ट मार्गापासून परावृत्त झाले, तर स्वर्गातून मी त्यांचे ऐकीन आणि त्यांच्या पापाची क्षमा करीन व त्यांना त्यांच्या देशातून सर्व प्रकारचे क्लेश मी नाहीसे करीन. यासाठी काही अटी आहेत. मी फटाफट त्या अटी सांगतो. पहिली गोष्ट, आपण आत्मपरीक्षण करायला पाहिजे. आपली सध्याची परिस्थिती, आध्यात्मिक वास्तविकता आपण जाणून घ्यायला पाहिजे. 2 कोरिंथ 13:5. दुसरी गोष्ट, आपण जसे आहोत तसे आणि देव आपल्याला ज्या प्रकारे ओळखतो त्या प्रकारे आपण स्वतःला बघायला पाहिजे. वी मस्ट बी ऑनेस्ट अँड वी बी रिपेंटंट. आपली सध्याची परिस्थिती आपल्याला कळायला पाहिजे की आपण कुठल्या पातळीवर आध्यात्मिकरित्या आहोत. तिसरी गोष्ट, देव कोण आहे हे आपण प्रामाणिकपणे ओळखायला पाहिजे. आपण आता चर्च हा भातुकलीचा खेळ खेळायला नको. हा भरपूर झालेला आहे आता हा खेळ खेळून. चर्चला जायचं, गाणे गायचे, चांगले चांगले कपडे घालायचे, दान द्यायचं, हे करायचं, ते करायचं, बाप्तिस्म करायचं, हे करायचं, ते करायचं. आणि पण धार्मिक जीवन काय? देवाच्या आज्ञा नाही पाळायच्या, देवाच्या लोकांवर कृती करायची नाही, हे सर्व फक्त खेळायचं. चर्च खेळायचं. बस झालं, भरपूर झालं हा भातुकलीचा खेळ. आणि आपल्या अपराधांकडे आपण गंभीरपणे बघायला पाहिजे. आपल्या चुका आपण आपल्या निदर्शनातून आपण बघायला पाहिजे की आपण काउंट घ्यायला पाहिजे की आपण काय चुकत आहे. पाचवी गोष्ट, पुनर्जीवित होण्याची तीव्र इच्छा आपण आपल्या मनामध्ये विकसित करायला पाहिजे. आणि तुम्हाला माहित, आपल्याला व्यक्तिगत संजीवनाची गरज आहे, तरच ती समाजात पसरेल. आपल्या घरात एक संजीवनाची गरज आहे, तरच ती कम्युनिटीमध्ये पोहोचेल. आपल्या चर्चेसला रिवायवलची संजीवनाची गरज आहे. माझ्या प्रिय मित्रांनो, या शेवटच्या मुद्द्यावर थोडंसं आपण आत्मपरीक्षण करूया की माझी सध्याची आध्यात्मिक परिस्थिती कशी आहे. माझं नातं माझ्या देवाबरोबर आणि इतरांबरोबर बरोबर आहे का? कारण मी स्वतःला व्यवस्थित ओळखतो. जरी माझं बाह्य रूप इतरांना दाखवतो आणि समाजात माझं वातावरण निराळ आहे, वागणं निराळ आहे, पण ते हा बाह्य रूप नाही,
पण अंतर्याम पारखणारा देव आहे. देवाला आपण ओळखलेलं आहे. देव कोण आहे आपल्याला माहित आहे. प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे आपल्याला माहित आहे. पवित्र आत्मा कोण आहे आपल्याला माहित आहे. आपण ओळखून जाणून बुजून त्याला ग्रहण केलेलं आहे. आपल्या अपराधांकडे आपण गांभीर्याने कधीही कटाक्ष टाकलाय का? माझं काय चुकलं? वास्तविक माणसाला वाटतं माझं काही चुकलंच नाही, आणि चुकलं असलं तर ते चुकलं नाही म्हणून समजावून सांगण्याच्या प्रयत्नात पूर्ण जीवन जातं. माझं चुकलेलं आहे, मी पापी आहे. याची सुरुवात देवाच्या कार्याची होते. मी पापी आहे, माझं चुकलं आहे, मी अपराधी आहे, मला देवाची गरज आहे. इथून सुरुवात होते देवाच्या कार्याची, सज्जीवनाची. आणि आपल्या सर्वांना जर आपली गरज कळली असेल सज्जीवनाची, तर ही तीव्र इच्छेने आपण प्रार्थना करायला पाहिजे. माझ्या प्रिय मित्रांनो, आज रेफॉर्मेशन संडे आपण पाळत असताना प्रभूची आपण स्तुती करूया की काही देवाच्या लोकांनी आपलं रक्त सांडून खूप त्रास आणि छळ सहन करून पवित्र शास्त्र आपल्याला दिलं, त्याचं भाषांतर केलं. आणि आज हे पवित्र शास्त्र आपल्या सर्वांकडे आहे. हे पवित्र शास्त्र आपल्या सर्वांकडे आहे. या पवित्र शास्त्राकडे बघूया. या जीवनाचा मार्ग आहे. या पवित्र शास्त्राकडे आपण बघूया. हे आपल्याला देवाचा मार्ग सांगतो. मार्ग, सत्य आणि जीवन मी आहे. माझ्या द्वारे याला वाचून त्याकडे कोणी जात नाही. माझ्या प्रेमात आपण देवाकडे बघूया आणि आग्रहाची प्रार्थना करू स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी आणि सर्व चर्चेसाठी. विल यू नॉट रिवाइव अस लॉर्ड? देवा, तू आम्हाला संजीवित करणार नाहीस का? हो, आमची तयारी आहे.